की लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या. लोकसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर जे काही मताधिक्य या राज्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालं, त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे खासदार अमर काळे निवडून आले. पहिले 2-3 महिने आम्ही याकडे खूप काही लक्ष गांभीर्यानं घेतलं नाही. आणि असं पाहता पाहता गेला असं जवळजवळ 9 महिन्याचा कालखंड आता झाला. त्या 9 महिन्याच्या कालखंडामध्ये असं चित्र आम्हाला दिसलं. खासदार जे आहे ते तर त्या पद्धतीनं ते करतायत, त्यांची काही त्या पद्धतीनं काही तक्रार नाही. पण एक जागरूक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष, आमचे प्रदेश प्रतिनिधी अतुल वांदिले आणि आम्ही सर्व लोक चर्चा करताना असा विषय आमच्या समोर आला की आपल्या खासदाराला तर काही विचारल्या जात नाही आणि अशी सगळी परिस्थिती सगळी दिसते. त्याच्यामुळे आम्ही परवाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की त्या निवेदनामध्ये प्रोटोकॉलनुसार ज्या काही गोष्टी असतात त्यानुसार खासदाराचं नाव त्या पत्रिकेत असलं पाहिजे, त्या बोर्डवर असलं पाहिजे. जर हे तुम्ही करणार नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलनात भूमिका घ्यावी लागेल आणि ती आम्ही घेणार. आहे की काय? आता हे कोण करतं, का करतं, कशा पद्धतीनं करतं याचा शोध आम्ही घेऊ, ते आम्हाला माहिती आहे. पण आज याच्यावर कॉमेंट्स करण्यापेक्षा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमची बाजू कशा पद्धतीने मांडायची ते मांडू. दिलं जात आहे की अनावधानाने होईल? नाही, अनावधानाने होण्याचं काही कारणच नाही. हे तो पुरस्कार आम्ही इतके वर्ष सत्तेत होतो. या जिल्ह्यामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे खासदार निवडून आले. पण मी जे पाहतो, अनेक वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचा पदाधिकारी म्हणून होतो आणि आम्ही सुद्धा पाहत होतो की इथं आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादीचे तर नव्हते पण काँग्रेस पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे खासदार असताना सुद्धा त्यांना घेऊन चालायचं. त्यावेळेस होत होतं ना, आता का नाही होत? मग आता जे काही चित्र निर्माण होऊन राहिलं ते चुकीचं होऊन राहिलं. म्हणजे आता नाही, शासन प्रशासन आता शासनावर कुठला दबाव आहे ते पाहावं लागेल. मग ही बाब आपण जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्याही निदर्शनास आणू. पण आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये आम्ही आमची भूमिका जी आहे ती विशद केली. आता या भूमिकेच्या अनुषंगाने तुम्ही या सर्व डिपार्टमेंटल सर्व लोकांना त्या पद्धतीने करा. आता असं आहे की कुठला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाची पत्रिका त्याच्यामध्ये नाव आहे, नाव कुठंतरी असतं आणि त्याची पत्रिका उद्याचा कार्यक्रम असताना आज संध्याकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये दिल्या जाते. याला काय अर्थ? तर ही भूमिका आम्हाला असं वाटते हे जाणीवपूर्वक नाही, हे कसं होते, काय होते याचा शोध आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीचं एक निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. आता एक पुन्हा जे काही कार्यक्रम होतील, काय होईल, मग आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनाही बोलू आणि त्यानुसार आम्ही पुढची वाटचाल काय करू. म्हटलंय निवेदन? म्हटलं आहे की बा जे बॅनर्स लावतात, जे शासकीय निधी म्हणजे राज्य आणि केंद्राच्या निधी अंतर्गत जे जो निधी प्राप्त होतो त्याच्यामध्ये ज्या गोष्टीचं भूमिपूजन, रस्ते आहे, इमारती आहे किंवा जी कुठल्या निधीतनं भूमिपूजन केलं जातं त्या निधी अंतर्गत त्या प्रोटोकॉलनुसार खासदाराचं नाव असणं अनिवार्य आहे. बोर्डमध्ये सुद्धा ते नाव कुठंतरी खालच्या लाईनमध्ये कुठंतरी अडगळीत असल्यासारखं असते. हे सुद्धा चुकीचं आहे. तर याचा आत्ताच सांगितल्याप्रमाणे याचा शोध आम्ही घेऊ. 100% वाटते. 100% वाटते. राजकीय दबाव 100% वाटते आणि याच्यामध्ये शेवटी कसं आहे की शेवटी असं आहे की शेवटी विरोधी पक्ष, सत्तारूढ पक्ष आपल्याला निवडून आल्यानंतर शेवटी लोकांची कामं करण्यासाठीच आपण जे काय करायचं ते करतो. शेवटी त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे, आम्ही त्यांना विश्वासात घेतलं, त्या पद्धतीने करू.